ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी मेंटल हॉस्पिटल जवळ जुन्या सिव्हिल हॉस्पिटलला अचानक भेट देत आरोग्य सेवांची प्रत्यक्ष पाहणी केली आहे। या भेटीदरम्यान त्यांनी सर्व वॉर्डची सखोल तपासणी करत रुग्णांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। निरीक्षणादरम्यान काही गंभीर त्रुटी समोर आल्या। हॉस्पिटलमधील काही फायर एक्झिक्युशन्सची वॉरंटी संपलेली असून त्यावर एक्सपायरीची माहिती नमूद असल्याचं आढळलंय। याशिवाय आयसीयू विभागातील एसी बंद अवस्थेत असल्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत असल्याचंही स्पष्ट झालंय। हॉस्पिटल परिसरात अस्वच्छतेची स्थितीही दिसून आली। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती दुरुस्ती व सुधारणा करण्याचे निर्देश दिले। तसेच रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्य सेवेच्या दर्जात सुधारणा करण्यासाठी त्वरित उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले। हॉस्पिटल प्रशासनाने या सर्व त्रुटींची दखल घेत लवकरच आवश्यक सुधारणा करण्यात येतील असं आश्वासन दिलंय। काल एक पत्रकार बांधवांनी एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये एका पेशंटला अटेंड करण्यात येत नव्हता आणि त्याच्या बाजूला स्वच्छतेचा अभाव होता। तो पेशंटच्या बाबतीमध्ये आणि इथल्या पूर्ण हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये आज इथे व्हिजिट केली। हॉस्पिटलच्या प्रिमायसेसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्ट्रक्चर्स चालू आहेत आणि साधारणतः 2 ते 3 महिन्यामध्ये 900 बेडचं एक सुसज्ज हॉस्पिटल तिकडे तयार होते। तिकडे शिफ्टिंग होईपर्यंत इथे सर्व स्वच्छता, पेशंट केअर याच्यामध्ये कुठेही तक्रार यायला नको, कॉम्प्रोमाइज व्हायला नको या पद्धतीच्या सूचना इथे दिल्या। पूर्ण हॉस्पिटलच्या परिसराची पेशंटचे जे वॉर्ड आहेत, IPD वॉर्ड आहे, OT आहे, लहान मुलांचा वॉर्ड असेल, मॅटर्निटी, त्याच पद्धतीनं ICU, सर्जिकल ICU याची तपासणी पाहणी केली आणि कोविडच्या काळामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या फंडमधून एक अतिशय सुसज्ज 100 बेडपेक्षा जास्त एक स्ट्रक्चर इथं उभारलेलं आहे आणि ते वापरामध्ये आणण्यासाठी मी सांगितलेलं आहे। कॅज्युअल्टी आणि मेल फिमेल वॉर्डचे जे सध्या काल जिथे तक्रार होती ते पेशंट तेही टेम्पररी स्ट्रक्चरमध्ये एक शेड तयार करून ते ठेवले होते, तर ते शिफ्ट करून इथे नवीन जी आपली वापरात नसलेली वास्तू आहे ती वापरण्यासाठी मी सांगितलेलं आहे। तिथे बेड्स, ट्रॉलीज, पेशंट साईडला टेबल्स असतील, ICU, सेंट्रल ऑक्सिजन आहे, सेंट्रल AC देखील तिथे अतिशय चांगल्या क्वालिटीचा वगैरे बसवलेला आहे आणि तिथे सर्व ते वापरात घेण्यासाठी सांगितलेलं आहे। पुढच्या 15 दिवसासाठी सिव्हिल सर्जन यांना मी रोज स्वच्छतेचे फोटो मला रोज शेअर करायला सांगितलेलं आहे। आज ज्या सूचना दिल्या त्याच्या अनुषंगाने कारवाई आणि जे पेशंट शिफ्ट करणं गरजेचं आहे नवीन ठिकाणी, तर ते 7 दिवसानंतर परत येऊन व्हिजिट करणार आहे। त्याच पद्धतीनं काही वापरात नसलेलं आणि जुनं सामान बरंचसं पडून आहे त्याची निर्लेखनाच्या सूचना दिलेल्या आहेत। 7 दिवसापर्यंत या सगळ्या कंप्लायन्सेस या सगळ्या सूचनांचं पालन करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि 7 दिवसानंतर परत इथे भेट देणार आहे।